पाणी दे. काय हा ए गुरुचा प्लान एकदम सॉलिड आहे. त्याच्याकडे 33 करोड रुपये आहेत अजून आणि तुम्ही त्याच्याच विरोधात जाता. माझ्या विरोधात डाव रचता. आता तुम्ही जसे वागता ना तसेच आम्ही वागतो. गप्प बसा. केड्या उगाच मम्मावर ओरडू नकोस हा. एक तर तू आमच्या साईडने नाहीयेस पण त्या गॅरीच्या साईडने ऑलवेज असतोस. मी गुरुच्या साईडने नसतो. मी फक्त माझ्या साईडने असतो. ही फक्त माझ्या साईडनी असते. मी फक्त माझ्या साईडने असतो. त्या गॅरीच्या मागे सारखा लाळ घोटत असतो. आम्हाला काही कळत नाही का? आणि तुम्ही त्या पोपटाला दाणे टाकत असता. आम्हाला काही कळत नाही का? अरे मग आमच्याकडे दुसरा काही पर्याय नाहीये ना. आता गॅरीच तसा वागतो. आम्हाला काही कळत नाही आणि तुलाही काही कळत नाही का? तुम्हाला तर सांगून पण कळत नाही हो. माझ्यावर विश्वास नाही. मी सांगितलं तर त्या गुरुवर विश्वास नाही. मला तिकडे माझ्याच घरात खोलीत कोंडून ठेवता तुम्ही. पेपर खावा लागला रे मला. उद्या छापून आला म्हणजे सॉरी 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 सॉरी. पण खेड्या गॅरीचा प्लॅन काय आहे? प्लान कॅरीचा प्लान आहे की नाही? मग त्यालाच विचारा. मला नाही माहित. अरे हो मला थोड्या थोड्या वेळाने खायला पाहिजे. माझ्यासाठी नारळ पाणी मागवून ठेवा. पेपर खाल्लाय काल. नारळ पाण्याने काय? हो ना आपल्याला गॅरीचा प्लॅनही सांगत नाही आणि गॅरी नुसता इकडे येऊन आपल्यावर ओरडतोय. कदाचित आपल्यावर ओरडणं हाच त्याच्या प्लॅनचा एक भाग असू शकतो शनू बेबी. सिरियसली? येस. पण मग आता आपण काय करायचंय? काय करायचं? हे दोघं मला उल्लू समजतात. जिथे सगळं संपतं ना तिथे सुलक्षणाचं डोकं सुरू होतं. अरे ह्यांना काय वाटतं हे दोघं मला उल्लू बनवू शकतात? नाही त्यानं माझा इंगा दाखवला ना तर नाव नाही लागणार सुलक्षणा सबनीस. ऐक मी सांगते ते. सॉलिड प्लॅन आहे गं मम्मा. तू ग्रेट आहेस. सिरियसली मग ग्रेटच आहे पण अजून त्यांनी ओळखलेलं नाही ना. त्यांना मी उल्लू वाटते. पण त्यांना अजून कळलेलं नाही गाठ कोणाशी आहे. कोणाशी आहे? सॉरी 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 माझ्याशी आहे. May I come in? सॉरी मला जरा उशीर झाला. अजून एका कामाला जायचं. ठीक आहे. तुम्हाला पाटणकर फूड्सचे डिटेल्स पाठवले. कोटेशनही पाठवते. एकदा चेक करून घ्या. राधिका ऍक्च्युली काम सुरू करण्याच्या आधी मला जरा जरा काही गोष्टी क्लिअर करायच्या होत्या. कशाबद्दल? नाही घरी बोलू शकत नाही ना. ऑफिसचं काम ऑफिसमध्येच व्हायला पाहिजे म्हणून आता बोलतोय. तुम्ही नेमकं काय बोलताय मला कळेल का? नाही मला अंदाज येत नाही. मला असं वाटतं आता जे काही झालंय त्यानंतर मी इथे फार काळ काम नाही करू शकत. का काय झालंय? मला ही नोकरी सोडायची. मी रेजिग्नेशन लेटर पाठवलंय. तेवढं प्लीज अप्रूव्ह कर. मी जातो इथून. हे काय बोलताय तुम्ही? इथनं निघून जावं याचं एक तरी कारण तुम्ही मला द्याल का? आहेत काही कारण आहेत. सगळी काही आता खोलात शिरून बघण्याची वेळ नाहीये. मी जे रेजिग्नेशन लेटर पाठवले तेवढं ऍक्सेप्ट कर म्हणजे मला नोकरी सोडता येईल. काय झालंय असं? राधिका ऑफिसमध्ये चोरी होते आणि पहिला आळ माझ्यावर घेतला जातो. याच्याहून काही वेगळं कारण आणि अजून काही कारण हवंय का? तुम्ही लहानपणी ती लांडगा आला रे आल्याची गोष्ट ऐकली का? तसं झालंय तुमचं. एक माणूस रोज सकाळी उठायचा आणि गावामध्ये लांडगा आला रे आला असं म्हणत पळत सुटायचा. लोकांनाही खरं वाटायचं. तेही त्याच्या मागे जायचे. धावत सुटायचे. थोडं अंतर पुढे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात यायचं की लांडगा वगैरे काही आलेलं नाही. हा माणूस खोटं बोलतो. असं बऱ्याचदा घडलं. लोकांचा त्याच्यावरचा विश्वास उडाला.
एक दिवस असाच तो माणूस उठला, म्हणायला लागला लांडगा आला रे आला, पळा पळा पळा. एकटाच धावत सुटला, कोणी त्याच्या मागे पळत गेलं नाही. पण लांडगा खरंच आला होता. या लोकांचं ना तुमच्या बाबतीत हे असं झालं. म्हणूनच आता मला इथे जॉब करण्यात काही इंटरेस्ट नाहीये, इथे थांबण्यात काही अर्थच नाहीये राधिका. पण आता त्यांना कळलंय ना की यामध्ये तुमचा अजिबात हात नाहीये, निर्दोष आहात तुम्ही. हे बाप, वाटल्यास त्यांच्या वतीनं मी तुमची माफी मागते, पण असं नोकरी वगैरे सोडू नका. नाही, नको राधिका, खूप झाला आता. जेवढा झाला तेवढा त्रास पुरेसा आहे. आता माझ्यामुळे तुला किंवा बाकी कोणालाही अजून त्रास व्हावा असं मला वाटत नाही. मी माझं बघेन काय ते, मी एखादी नोकरी पकडेन किंवा मी काहीतरी प्लॅन करेन माझं. पण माझं रेझिग्नेशन लेटर प्लीज ऍक्सेप्ट कर. तुला ऑलरेडी पाठवलंय. आणि हा, बाकी कोणालाही काही सांगायची गरज नाहीये. मी इथून शांतपणे निघून जाईल, प्लीज. तुम्हाला नक्की असं वाटतंय? हो. ठीक आहे, चला बाहेर सर. अरे टीम राधिका मसाले, काय सायला, मला वाटलं काहीतरी मस्त सेलिब्रेशन वगैरे असेल ऑफिसला. काय लगेच सगळे कामाला लागले. हनीमूनला वगैरे जायचं की नाही गुज्जूबाई? हे जेनी काय? अरे कामाला लागत वगैरे, इथे काय पिकनिक साठी? सगळेजण इकडे या, मला तुमच्याशी बोलायचंय. राधिका, कशाला उगीच सगळ्यांसमोर आपण? नाही, मला बोलू दे. रघु, मानवलकर सरांना बोल. राधिका ऐक ना, मी मला काय बोलू द्या, मला बोलायचंय. काय झालं राधा, काही सिरियस आहे का? हो, सांगते. हे पहा, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, राधिका मसालेमध्ये कुणा एकाचं वर्चस्व चालत नाही. कोणतीही गोष्ट, कोणताही निर्णय सगळ्यांना विचारून घेतला जातो. आज आपल्याला एका गोष्टीचा निर्णय घ्यायचा आहे. मॅम, कसला निर्णय? वहिनी, तुम्ही नेमकं काय बोलताय काही कळत नाहीये. आज आपल्याला गुरुनाथ सुभेदारांचा निर्णय घ्यायचा आहे. राधिका, वहिनी काय झालंय? आत्ता आतमध्ये यांनी मला रिझाईन करायचं असं सांगितलंय. का? गुरु सर, तुम्ही खरंच रिझाईन करताय? हो, मी ही नोकरी सोडतो. बट वाय सर? मी सांगतो, माझ्यामुळे. आनंद, असं काही नाहीये. नाही, मला बोलू दे प्लीज. तुझ्यावर नाही ते आरोप केले, वाटेल ते बोललो, तुला धमक्या दिल्या, कारण मला वाटलं चोरी तू केली होतीस म्हणून. प्लीज सॉरी यार, आम्ही तुझ्यावर विश्वास नाही ठेवला म्हणून तुला वाईट वाटलं. नाही आनंद, असं काही नाहीये. तू उगीच तसंच आहे वहिनी. आनंद म्हणतो ते पटतंय मला. गुरुनाथ दुखावला गेला आणि म्हणूनच तो नोकरी सोडतो. नाही पानवलकर साहेब, तुम्ही उगीच मनाला लावून घेऊ नका. तुम्ही म्हणताय तसं नाहीये. मलाही तेच वाटतंय. गुरु प्लीज सॉरी यार, तू निर्दोष आहेस मान्य करतो, पण प्लीज तू या कारणामुळे सोडून जाऊ नकोस प्लीज. गुरु सर, मलाही असं वाटतंय की तुम्ही नोकरी सोडू नये. यू आर पार्ट ऑफ दिस टीम ना. तुमच्या जाण्याने कंपनीचंही नुकसान होईल. सर, आय फील द सेम. आपली टीम आहे सर, आणि आपल्या सगळ्यांचं ट्युनिंग जमलंय कामाच्या बाबतीत. आय फील यू शुड स्टे. तुम्ही प्लीज नका जाऊ. गुरु सर, प्लीज तुम्ही नका ना नोकरी सोडून जाऊ. सर प्लीज. हे पहा, हीच वेळ आहे स्वतःला आणि कंपनीला सिद्ध करायची. मला माहितीये तुम्ही खूप हुशार आहात आणि तुमचा कंपनीला फायदाच होणार आहे. आणि मला इतर गोष्टी आता इथे बोलायच्या नाहीयेत. मला फक्त इतकंच कळतं की कामाच्या बाबतीत तुमचं 100% योगदान आहे. हे पहा, असं करू नका. कंपनीला तुमची गरज आहे. आता जे काही घडलं ते एक वाईट स्वप्न होतं असं आपण म्हणूया. सगळं विसरून जाऊया आणि नव्यानं सुरुवात करूया.
वा राधिका वा, सगळ्यांसोबत तुलाही वाटतंय की मी इथेच राहायला हवं. गुरुनाथ, तुझा हेतू साध्य झाला. हळूहळू विश्वास मिळतोय, काही दिवसांनी कंपनी पण मिळवणार. वा गुरुनाथ सुभेदार, तुला तोड नाही. मी गेला शिरा घ्या. आणि शिरा खाण्याआधीच सांगतो, चव उत्तम आहे, गोड मधुर स्वादिष्ट. भाऊजी, तुम्ही काय एकदम अंतर्ज्ञानी वगैरे झालात का, की भविष्य सांगायला लागलात? अहो, आज राधिकासाठी चांगला दिवस आहे. वसंतराव पण खुश आहेत. कारल्याचा शिरा आणलात ना, तो सुद्धा गोड लागेल. आपलं काहीतरी. पुढे जाऊन हेही सांगतो, राधिका एकदा का या व्यापातनं मोकळी झाली की आमच्या घरी जेवणाचा बेत करायचा. आणि स्वयंपाक तुम्ही करायचा. चालेल, उत्तम. महाजनी काका, आपला अमृत शेवयांचा बेत राहिलाय बरं. ध्यान, देवगड हापूस करूयात. बरं, मी ह्यांना फोन केला होता, ह्यांना सांगितलं, त्यांच्या डोक्याची काळजी मिटली आता. सगळ्यांच्याच हो. खरंच विमालकानंही आतून वाटत होतं बरं, आमचा गुरु चोरीगिरी करणार नाही. हो ना हो. खरंय, गुरुनाथनं चोरी नाही केली. खरंच खूप बरं झालं. त्याविषयी बोललो मी त्याच्याशी. मी मोठ्या मनानं माफी देखील मागितली. उगाच त्याच्यावर आळ घेतला होता ना मी. चूक माझी होती. चला, बरं वाटलं. बरं वाटणारच हो. आपल्याला अजून का पाहिजे असतं, बस आपली पोरं बाळ चांगली राहावीत. गुरुनाथनं चोरी केली नाही याचं मला खूप बरं वाटलं बरं. बस गुरुनाथनं त्या पोरा बाळांसोबत अगदी चांगला संसार करावा, बायको बरोबर चांगलं वागावं. आता हे शक्य नाही. चोरीसारखं कार्य त्याने नाही केलं हे ठीक आहे, पण राधिका सोबत तो संसार आता नाही करू शकत. करायलाच नको. मी तर सरळ सांगतो, सुनबाईना कुठल्याही परिस्थितीत डिवोर्स घ्यायलाच हवं. शनायाच्या बाबतीत मी गुरुनाथला आयुष्यात माफ करणार नाही. मला हे भाऊजींचं म्हणणं पटतंय. म्हणजे शनाया बरोबर त्याला राहायचं असेल ना तर राहू दे, आपल्याला हे स्वीकारायलाच पाहिजे. पण महत्वाचं काय आहे, राधिका बरोबर आपण सगळे आहोत. हो, राधिकाच्या ऑफिस मधले लोक आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सौमित्र आहे. हो, आणि आज कायद्यानं तिला सगळे शेतकऱ्यांचे पेपर्स मिळणार आहेत. आता शेतकऱ्यांच्या मनात राधिकाविषयी जो काही गैरसमज झाला होता तो दूर होईल, आणि राधिका देखील आपल्या जबाबदारीतून मोकळी होईल. आज ऑफिस मध्ये जल्लोषच असेल मग. चला चला, शिरा खा. चांगली बातमी आली आहे, शिरा खायचा. तुम्ही पण नानी. हो, घेणार. हा, बोलणार नाही. केड्या मी जाम खुश आहे. हा, खुश तर मी पण आहे, पण आधी तुझ्या खुशीचं कारण सांग. अरे आतापर्यंत जे लोक मला इथून निघून जा म्हणून म्हणत होते, तेच आता मला म्हणताय तू थांब, तू नोकरी सोडून जाऊ नकोस, तू थांब बाबा. काय सांगतोस काय? म्हणजे सगळं प्लान अनुसारच होत आहे ना? व्हेरी गुड. एक्झॅक्टली, सगळं प्लॅन प्रमाणे होतंय. पण मला सांग, तिकडे काय सिच्युएशन आहे? सगळं ओके ना? अरे माझ्याकडे सॉलिड सिच्युएशन आहे. अरे त्या दोघी एकदम सुतासारख्या सरळ झाले. मला सकाळी मस्त पुरी भाजी खायला दिली, आता नारळ पाणी मागवलंय माझ्यासाठी. हा, गुड गुड, चांगलंय चांगलंय, मजा कर. हा, आता इकडे बघतो, आता कंपनी कशी ताब्यात घेतो ना मी, ते बघच. सगळ्यांचा विश्वास तर मिळवलाच आहे, आता कंपनी मिळवायची. होईल होईल, पण तुझा प्लॅन काय आता पुढे? केला, मला वाटलं आता तुला त वरून ताकभात ओळखता येत असेल. त वरून ताकभात? अरे सांगितलं ना तेव्हा, ती एवढी चढली होती की आठवतच नाही काही. म्हटलं होतं ना, राधिकाला संसार परत करायचा आणि कंपनी परत मिळवायची. आठवलं? अरे हा, अच्छा अच्छा अच्छा, हा, करेक्ट आहे. म्हणजे ती संसार घेतला, कंपनी घेतली, आणि मग संसार दिला, कंपनी घेतली, असंच काहीतरी ना? माहितीये. काय परत तेच बोलतोस? बरं ऐक, कंपनी आता माझ्या ताब्यात येईपर्यंत मला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत, कळलं?
राधिकाला डिनरला घेऊन जातोय बाहेर. हा घेऊन जा. अरे मी सांगतो हॉटेल तिथे घेऊन जा. तिथे कोणीच नसतं. हॉटेल ग्रीनलँड सॉलिड आहे. हा हा चालेल, गुड आयडिया. ऑल द बेस्ट. हा मी नंतर करतो फोन. चल बाय. केडी बेटा कोणाचा फोन होता? नारळ पाणीवाल्याचा. मला विचारत होता कसं होतं. मी म्हटलं मी अजून प्यायलोच नाही. ओके पी ना कसं वाटतंय? असं का लागतंय? नीट आहे ना? हा हिट. खूप उकाडा आहे रे, खूप उकाडा आहे ना, म्हणून ते तुरट लागतंय. हो ना? पी गारगार वाटेल प्यायल्यावर. 1 2 3 4 निघा जाओ 1 2 3 4 निघा जाओ 1 2 3 4 निघल जाओ. या जरा बस. आहे बस ग जरा बस. किती काम करणार आहेस? बस. मग राधिका मसालेच आडनाव वाटायला लागले आता मला. मग राधिका सुभेदार कसं वाटतंय तुम्हाला? कसं वाटणार आहे मला? छानच वाटणार आहे की नाही? अगे असं नॉर्मल उत्तर देऊ नको ग. मी इंटरव्ह्यू घेतोय तुझा. स्वयंसिद्धाकडून आलोय. रेवतीने पाठवलंय मला. खरंच माझे डोळे पण सेम आहेत बघ. रिपोर्टर रेवत फ्रॉम स्वयंसिद्धा. तर माझा असा पहिला प्रश्न आहे की आता कसं वाटतंय तुम्हाला? तरीही छानच वाटतंय. असं नाही ग. असं भाषणात तू कसं बोलतेस? असं छान काहीतरी उत्तर दे ना. म्हणजे आता एवढं मोठं संकट होतं ते आता दूर झालं तर आता कसं वाटतंय तुम्हाला? शेतकऱ्यांचे पेपर्स त्यांना परत दिलेत त्यामुळे मला छान वाटतंय. ते तर तुम्ही देणारच होता तो. मी त्याबद्दल नाही विचारते हो. म्हणजे पुढचा प्लॅन काय आहे तुमचा? तर काय असणार आहे प्लॅन सौमित्र? अगं मी आता रिपोर्टर म्हणून नव्हतं का विचारत. मग जनरल विचारतोय आजचा प्लॅन काय? काय असणार प्लॅन? ऑफिस झाल्यानंतर घरी. बोर आहेस यार राधा. चल ना मस्त काहीतरी सेलिब्रेशन वगैरे करूया ना. इतका छान मूड आहे. चल डिनरला जाऊया. डिनर? नाही नको, घरी जाऊया. त्यापेक्षा नाही, घरी वेळ देणं झालेलं नव्हतं. त्यापेक्षा आधी घरी जाऊया आपण. मी मस्तपैकी पराठे बनवते, तुला आवडतील. चल. बोर आहेस यार राधा. काय टिपिकल बायकांसारखी वागतेस यार तू. म्हणजे तू आता घरी जाणार, मग स्वतःच स्वयंपाक करणार, स्वतःच गरम गरम पराठे करणार. त्यापेक्षा चल मस्त हॉटेलला जाऊया. कोणीतरी आयतं तुला मस्त जेवण देणार आहे, मस्त वेगवेगळ्या डिशेस. अरे मस्त चल ना. टेक अ चिल पिल यार. शिल्पी काय बोलतेस तू? अरे चल ना यार भाई. हार्ड आहे तू. हार्ड आहे भाई हार्ड. चल मस्त जाऊया डिनरला. सॉरी, डिस्टर्ब केलं का? नाही. जरा जास्तच साळसूद झालाय. नाही रे बाबा, काही डिस्टर्ब वगैरे केलेलं नाही. आमचा आज जनरल टाइमपास चाललेला आहे. तसंही माझी वेळ झाली आहे. मी निघतो. मला 1-2 माणसांना भेटायचंय. पटकन भेटून घेतो. मीटिंग आटपून येतो. या चल. बाय गुरु. बाय. हा सॉरी, मी म्हणजे नॉक केलं होतं पण जरा बोलायचं होतं. बोला. काही नाही, मला अजून एक संधी देशील का? कसली संधी? हो, तुम्हाला नोकरीवर ठेवून घेतलंस. आता सगळं परत पहिल्यासारखं सुरळीत होईल याबद्दल तुला थँक्यू म्हणायचं होतं. तुझे आभार मानायचे होते. कसले आभार? काय बोलताय तुम्ही? नाही, फक्त यावेळेला नुसतं तोंडानं थँक्यू न म्हणता मला काहीतरी करायचं होतं राधिका तुझ्यासाठी. तुला डिनरला घेऊन जायचं होतं. डिनर? हां, तसे आपण खूप दिवसात कुठे बाहेर जेवायला गेलेलो नाही आहोत, तर जाऊया का प्लीज? म्हणजे तू आलीस तर मला बरं वाटेल. विचार करून सांगते. थँक्यू. चालेल, मी वाट बघतो. यांना हे असं अचानक कसं काय सुचलं?